आपल्याला बघितल्यापासून कसं झाले आता लंका काय ताई तू बघापासून त्यांच्यासोबत बोलत होतीस की नाही हो हो माझी नजर काय सारखी टेन्शन होती काय सांगतेस अगो एक प्रश्न विचारा माझी पोर बरी आहे का तुमची मुलं आम्हाला काय करायची माझी पोर माझ्या भावाला पोरं कशी शिकायचं तुमचं पुस्तक नाही का तुझे पोर होते का होते ते हो मला माहित नाही माझ्या वाटतं तुमचं कशी शिकायला पाहू तुमच्या पोराचे गेले घेणे नाही मोठे हो यांना येऊ नका नाही हे नाही बोलते का तुमचं लक्ष कोणाकडे म्हणला तुमचा मुलगा आहे का असा मला काय माहित आहे माझ्याबद्दल दोन गोष्टी सांगायला मला मुलगा नाही खरं सांगू का सांगा की आमच्यात आमची कलावत होणार एका व्यक्तीने भावाला लागलेत का तर काय समजलं माझ्या हस्त्यामध्ये निम्मं म्हणले काय म्हणाय पाहुणं तुम्ही मगापासून माझ्या बहिणीचं बोलत होता मी तुमच्याकडे पाहत होते माझी मर्जी तुमच्यासाठी बसली माझ्या हो पण माझा नवरा पैलवान होता माझ्या नवऱ्यासारखा जे तोंड दिसते बघा मला बघून त्यांच्या मालकाची त्यांना आठवण झाली होईल पण त्यांचा नवरा पैलवान होता म्हणजे होईल पण आता ह्यांना कळत नाही का तू मूर्तूच बांधायला आहे तुझ्या नवऱ्याचा कोणी तुझ्या नवऱ्याचा शिकवलं म्हणजे मला बघून तुमच्या मालकाची आठवण झाली हो काय सांगू तुम्हाला कसं झालं ही स्टोरी आदिवारचा भाग सांगायला बाईला मी समंजसपणानं विचारतो अरे तो नका सांगते आणि काय सांगते बाई तुमच्या नवऱ्यासारखं याच्यात तुम्हाला कोणता फरक दिसतो कसं वाटतं माझ्या नवरा कसं आणि तुम्ही मी बाई तुम्हाला नादवले पण बाई काडीचे काय आहे बाई तुमचा मालक नवरा असेल हा पैलवान आहे म्हणल्यावर त्याला खाद्य कमी लागतं का किती जाऊन तू पुस्तक करत असेल हो पण बाई मी बचत योजनेतला पैलवान म्हणजे जाऊ नका कसं काय तुम्ही 10 किलोचं खाल्लं तर मी 1.5 किलोच खातो अनाथ बचत करतो घरात मिळत नाही का मिळायचा विषय नाही मेहनत जास्त आहे त्याच्यामुळे अन्न खात नाही मिळत नाही का पाठीच्या आता मेहनत करायची तर सकाळी 11 येते अहो घरात मिळत नाही का काय विचारताय गावात आवा आज नुसतं गावात केला तुम्ही हाटील मोकळं किराणा दुकानाचं मालक किराणा मालक केला दुकान मोकळं तुम्ही कुठेही जाऊ द्या संडासात गेला तर संडास मोकळं सगळं चांगलं सांगितलं संडास मोकळं का 5 रुपये घेते का तुझ्याकडे पैसे घेते का 10 रुपये दिले हेच म्हणायला मला सांगा ह्यात काय फरक वाटतो ती पेढ्या पडून झाले तुमच्या माझ्यामध्ये वाटत नाही कसं काय कमी आहे का कमी दर आहे का हानी करचे काटला जात मोडर मला गावात पहिला 10 मिनिट
काय फरक आहे मॉडेल घ्यायला लय खर्च येईल मी जवळ नाही गेलं आपण काल 2ला बसलो 12ला पोचलो भावनेच्या घरी माझं तसं होण्याची शक्यता आहे म्हणूनच जागच्या जागी मला जागा करायचा काय म्हणते बघा एक दे नाटू आता या कचाट्यातनं सुटून कसं जायचं एक काम कर काय करू आता ह्यांच्यासारखं तुला व्हायचं असेल तर एकच सोपा मार्ग आहे कुठला सांग की जवळ कुठं आगे म्हणून आहे का बघून उठव कसा तेवढे तोंड कसे पाहिजे पिळदार काय छाती खोक खोक चुरची टाकत आहे चुरची टाकत काय चुलती एक दोन हात करू का रुपा मरू दे किती येतो तुझा पाय कुठवर याची सुसून घ्यायचा सकाळ तर मला टांकाला घालवतील खरं तुला काय करायचं तू कुस्ती खेळतोस तुझ्या सांगतो ना होते काय होईल ते होईल. काय होतं साहेब प्रत्येक वर्षाला एक फुलं टाकायला पाहिजे मला तर कोणी मला नक्की मरतून दिला तुमचं मी ऐकलं माझ्यासोबत कुस्ती करणार ए बाय ऐक माझं मर्जी असं मी कुठे एकाला सोडलं नाही नको तुझ्या तुला मेला तर चिमडभर मातेला गेला मेला तर चिमडभर मातेला गेला कुस्ती खेळायसाठी
कुस्ती करत असताना निकाली कुस्ती झाली पाहिजे. कशी कशी चिडायचं नाही, भांडायचं नाही. चिडक्यावर तुमची माझी नाही रे का? बघा तुला काय आपण जे व्यायाम करतो ते सांग. नालाय का वरण हात जोडत आणि इथं नुसता चिटकाव की कसं करते मग तर काय पाटणं मोडल करेल. जोरात हा नको काळजी वाला जाऊ काय काळजी करून घ्यायचं कामच करतो. लगा महिन्यानं उठते 360 बैठक मोजूनच घ्यायची. एका मिनिटात कशाची पाहिजे तुम्ही करा काढ बैठक. मला का बाबळीचा पुडका ठेवले म्हणजे अंगावर होईल. इतक्या जोरात कशाला लागलाय? एक दोन डाबा चितपट करतो. हो भाई हो कुस्ती कवा केल्या का नाही तुम्ही? कुस्ती केल्या का नाही कवा तुम्ही? आमचं पैलवान मारून टाकताय का? का म्हणते म्हणजे हाताला जाऊन निष्ठा दिला का नाही तुम्ही? हाताला धरायचं नाही, हाताला धरायचं नाही. तुला काय धरून पाडायची पाड. हात कर्ज म्हणून टाकायचा. ज्याप्रमाणे कुस्तीच्या फळामध्ये नाही तर पंचांचा निर्णय अंतिम असतो म्हणा का काय? तसा हा यांचा निर्णय अंतिम आहे. बोला मारून टाकायचं काय यांच्या पायाला? हात म्हणून टाका काय हाताला धरायचं नाही. तुला काय धरून पाडायची पाड. हात धरायचा नाही. तुमच्यात खरं कोण पैलवान होतं का? काय म्हणते खरं ही पैलवान होतं का तुमच्यात? पोरग मारून टाकता काय? अशी गोष्टी असते काय? आता बघा हात काढला. आता पाय धरला. बघा हात धरायचा नाही, पाय धरायचा नाही. हात धरायचा नाही, पाय धरायचा नाही. तुला काय धरून पाडायची पण?
आपल्याला चितपट तुझी कुस्ती केली आणि तू सगळ्याच्या पाया पडत फिरायला लागला खरं सगळ्याच्या पाया का पडतोय त्या मरणात तो वाचू पण कुस्ती केली कोणी माझं नाव कुठं होतं अरे त्या बाईने केली. माझं नाव कसं होतं वर बाईचं नाव खाली होतं कुणी कुस्ती केली मी कुस्ती केली. पापाबाई यांनी 100 रुपयाचं पेमेंट दिले तुम्हाला मिळून जा तुम्हाला माझी काय अडचण नाही. मला दवाखान्यात धरून करते तुझी मेहनत किती आहे नाही का दूध पिताय मग तुम्ही मला कसं आहे मी नाही रे तिथून जाऊन होतं की सांगायला अरे तुमच्या कुस्तीचा निकाल दिल्याबद्दल पापा बहिणी मला 101 रुपयाचं प्रेझेंट दिले मी त्याचा पूर्णपणे आभार आहे. अशी कुस्ती प्रत्येक फळात घ्या कुठल्या फळात पंचमी जातील जेवण द्यायचं नाही मला
कलावला. हो तुम्हाला वाटत असेल मी तुमच्यासोबत कुस्ती खेळेल पण माझा नवरा जिवंत आहे बरं का. येणार तर मला कशाला बघायला. हो ना माझा नवरा जिवंत आहे. बरं असू द्या तुमचं नाव आहे ना असू द्या कलेच्या माध्यमातून आम्हाला बरं वाटलं. आता माझ्या मुली सुद्धा आहेत. तुम्हाला मुली आहेत काय? हो मग काय झालं या पाहतात म्हटलं आम्हाला किती मुली आहेत? मला 14 मुली आहे. बाई 14 मध्ये. वा नमस्कार मामी. वा 14 मुली म्हटलं नाही तुम्हाला विचार नका. एका नाला तुझ्या अंग खातो बसेल ना तुला चल काय म्हणतो एका 14 मुली धरण्यासाठी पोरी बघून कुशल मारून नातरावर होईल नाला बेसन तुला काय बोल तुला आता आणि आज एवढ्या माणसाच्या बाहेर तू मामी म्हणणार काय म्हटलं? हा उद्या मला का मामा म्हणणार नाही गावाची होती तुला आपण वाटलं नाही. एक मामे बसले मामा बसले काय तुला किती वेळा सांगितलं घालायला काय पण